मुंबई उच्च न्यायालयाकडून 157 कोटी रुपयांच्या मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सिराज मेमनला जामीन मंजूर। दीर्घकाळाचा तुरुंगवास आणि खटल्याच्या सुनावणीत झालेला विलंब ही कारणे न्यायालयाकडून नमूद। मुंबईतील बेस्टचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी 15 ऑगस्ट नंतर काम बंद आंदोलनाच्या पवित्र्यात। सुधारित वेतन श्रेणी, महापालिका कर्मचाऱ्यांचा दर्जा, कंत्राटी कर्मचाऱ्यांसमान काम समान वेतन या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा। बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणानंतर मुंबई महापालिकेकडून नियम कडक, त्यामुळे नाव दुरुस्ती आणि नवीन दाखले मिळवताना नागरिकांना अडचणी। परदेशी शिक्षण, विवाह नोंदणीसह अनेक प्रक्रिया रखडल्याच्या तक्रारी। पुण्यात भर पावसात अजित पवारांना अनोखी मानवंदना। मार्केट यार्डमध्ये 30 फुटी प्रतिमेवर क्रेनमधून दुग्धाभिषेक। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज जयंती आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी बारामतीमध्ये अजितदादांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केलं। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत 62.80% पाणीसाठा। धरण साखळीत मागील 3 ते 4 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय। पुण्यातील कासारसाई धरण हे 99% भरल्याने पाण्याचा विसर्ग 150 वरून 750 क्युसेकने वाढलाय। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धान पिकाला मोठा दिलासा। शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने रोपांच्या वाढीला वेग आलाय। नागपूरच्या मानकापूर परिसरात रिक्षा चालकाच्या हत्येसह लूटमार करणाऱ्या 7 आरोपींना पोलिसांकडून अटक। गुन्ह्याच्या ठिकाणांसह आरोपी ज्या मार्गाने पळाले त्या भागात पोलिसांकडून त्यांची धिंड काढली। नागपूरच्या नरखेड तालुक्यातील अंबाडा येथे महिला अवैध दारू विक्री विरोधात आक्रमक। महिलांनी मैदानात उतरत रात्रीच्या अंधारात दारूची भट्टी केली उद्ध्वस्त। महिलांनी 35 पिंपांमधील दारू नष्ट केली।